अपेक्षा सुद्धा सगळ्या संगमनेरकरांच्या वाढल्यात आणि त्या अपेक्षेला कुठेही भंग तडा जाणार नाही याची सुद्धा मी काळजी घेत असतो। परंतु तुमच्या सगळ्यांकडून सुद्धा विनंतीपर अपेक्षा ठेवतो का ज्या पद्धतीने केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेब आहेत, राज्यामध्ये सुद्धा आता आपलं महायुतीचं सरकार आहे, संगमनेरमध्ये सुद्धा आता आमदार तुमचा मुलगाच आहे, तुमचा भाऊच आहे, त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये स्थानिक विकास करताना ज्या अडचणी राहणार नाही त्या दृष्टीने जर तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली तर येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये जे गावातील छोटे मोठे रस्ते असतात, या रस्ते गेल्या कित्येक वर्षापासून पिढ्यानपिढ्या संपल्या तरी ते रस्ते झालेले नाही, तिथं सुद्धा आपण संगमनेर तालुक्यात 160 ते 70 किलोमीटरचे रस्ते पानंद रस्ता योजनेतून आणलेले आहेत। 25, 15, 30, 54 प्रत्येक असा एक निधी शिल्लक नाही ठेवला का आपण याच्यातून निधी आणला नाही। त्यामुळं येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये गावातील रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले पाहिजे याच्यासाठी माझा आग्रह आहे। जे आता आपल्या सरकारच्या माध्यमातून ज्या रस्त्यांच्या ग्रामीण भागातील नोंदी नव्हत्या त्या नोंदी घेण्याचा सुद्धा उतारावरती नोंदी घेऊन रस्त्याचे प्रश्न जे आज बहुबंकित किंवा घराघरात भांडणं होता हे भांडणं कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय। निश्चितच येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये तुम्ही जी संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करून तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील। आज तुमच्या सगळ्यांमुळे संगमनेरचं नाव महाराष्ट्रात देशात एक वेगळ्या पद्धतीने वेगळ्या सन्मानाने घेतलं जातं। तुमच्या संगमनेरच्या नावाची ओळख आदरणीय मोदी साहेब, आदरणीय अमित शाह साहेब गृहमंत्री यांनी सुद्धा संगमनेरची दखल घेतलेली आहे। त्यामुळे निश्चित मला खात्री आहे का येणाऱ्या कालावधीत आपल्याला विकास निधीसाठी कुठलाही कमी पडणार नाही। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला सुद्धा तुम्ही महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभं राहून आपल्या परिसराचा आपल्या गावचा विकास करण्यासाठी आम्हाला साथ द्याल अशी मला खात्री आहे, विश्वास आहे।